नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला तिळाचा ठेचा बनवून दाखवणार आहे। एकदम झटपट दाखवणार आहे। खूप चविष्ट लागतो, एकदा जरूर करून बघा। त्यासाठी या तिखटवाल्या सगळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत, भाजून घेतलेल्या। अशा मिरच्यांना डाग पडस्तोवर चांगल्या भाजून घ्यायच्या। जर तुम्ही तिखट मिरच्या जर नसेल खात तर तुम्ही पोपटी कलरच्या घेतल्या तरी चालेल। एक गड्डीपेक्षा जास्त लसूण घेतलेला आहे, तो पण मी भाजून घेतलेला आहे। भाजून घ्यायचं दोन्ही पण, कारण की खूप मोठे व्हिडिओ होते ना, त्यासाठी मी अगोदर सगळं करून ठेवते। तर हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। छोटा अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, ते पण हलकंसं भाजलेलं आहे। जास्त भाजायचं नाही, हलकंसंच भाजायचं आहे। छोटा अर्धा चमचा बडीशेप, ते पण हलकीशी भाजलेली आहे। थोडीशी टाकायची कोथिंबीर, त्याचे देठं पण घेतलेली आहेत। ह्याच्यात तुमच्याकडे जर पुदिना असेल तर तो जरी टाकला तर चालेल। एकदा ह्याला फिरवून घ्यायचं। बंद चालू करून 2 वेळा मी फिरवून घेतलेलं, असं दरदर करून घेतलेलं आहे। 4 चमचे शेंगदाणे चांगले असे भाजून घेतलेले, वाटीच्या प्रमाणे छोटी एक वाटी भाजून घ्यायचे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्याची साल पण काढू शकता। अर्धी वाटीपेक्षा जास्त असे सफेद तीळ घेतलेले आहेत, बिन पॉलिश तीळ आहेत। तीळ मी भाजून घेतलेले आहेत। किती भाजायचे? फुगले पाहिजे, तडतड आवाज आला पाहिजे। थोडेसे खाऊन बघायचे भाजले का, ते पण काढून घेते। त्याच्यामध्ये टाकायचे छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर। आता ह्यातले तुम्हाला एक सांगते, जर तुम्हाला आमचूर पावडर टाकायची नसेल का, नाही तर 1च चमचा फक्त ह्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा, त्याच्यापेक्षा जास्त टाकायचं नाही। चवीप्रमाणे टाकायचं मीठ। एकदाच फिरवून घ्यायचे, जास्त फिरवायचं नाही आपल्याला। बंद चालू करून मी एकदाच फिरवून घेतलेलं आहे। तिळाचे ना 2-2, 3-3 भाग होतात, असे दरदरी होते। आता ह्याला परतायची वगैरे काही गरज नाही आहे, कारण की हे सगळं साहित्य आपलं भाजलेलं आहे। यातलं कोणतंही मीठ सोडून कोणतंही ह्यातलं साहित्य आपण जे कच्चं टाकलेलं नाही आहे। आणि ह्या चमच्याच्या मापानं 1च चमचा तुम्हाला ह्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचे। जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर अर्धा चमचा जर चाट मसाला जरी टाकला तरी चालेल। 7-8 पानं तुम्ही ह्याच्यामध्ये पुदिन्याची जरी टाकली तरी चालेल। तीळ खाल्लेले चांगले असते, ती ह्याच्यामध्ये कॅल्शियम खूप असतं। एकदा करून बघा, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।